प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व विश्वासी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. हे परमेश्वराचे वचन आहे, म्हणून हा व्हिडिओ आवडला नावडला तरी सबस्क्राईब करून आपला येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा. सर्वात पवित्र स्थान कोणते होते? पवित्र किंवा परमपवित्र म्हणून ओळखले जाणारे खोली हे येरुशलेममधील मोसेच्या प्राचीन टॅबरनेकल आणि मंदिराचे सर्वात पवित्र क्षेत्र होते. होली ऑफ होलीज परिपूर्ण चौकोनी आकारात बांधण्यात आले होते. त्यात फक्त कराराचा कोश होता, जो इस्रायलच्या देवासोबतच्या खास नातेसंबंधाचे प्रतीक होता. इस्रायलच्या महायाजकाला परमपवित्र स्थानात फक्त एकदाच प्रवेश होता, वर्षातून एकदा, प्रायश्चित्ताच्या दिवशी, योम किप्पूरच्या दिवशी. महायाजकाला धूप जाळण्यासाठी आणि अर्कच्या दयेच्या आसनावर बळी दिलेल्या प्राण्याचे रक्त शिंपडण्यासाठी एका लहान खिडकीविरहित आवारात प्रवेश करण्याची परवानगी होती. असे केल्याने महायाजकाने त्याच्या आणि त्याच्या लोकांच्या पापांचे प्रायश्चित केले. परमपवित्र स्थान एका पडद्याने, तागाचे आणि निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या धाग्याने बनवलेले आणि सोनेरी करुबांनी मढवलेले पडद्याने वेगळे केले होते. देवाने सांगितले की तो परमपवित्र स्थानात प्रकट होईल. लेवी 16वा अध्याय 2 वचन. त्यामुळे पडद्यांची गरज आहे. मनुष्य आणि देव यांच्यामध्ये हा एकमेव अडथळा आहे. देवाच्या पवित्रतेला महायाजकांशिवाय कोणीही प्रवेश करू शकत नाही, आणि ते वर्षातून फक्त एकदाच. देवाचे डोळे इतके शुद्ध आहेत की तुम्ही वाईट पाहू शकत नाही. हबक्कुक 1 अध्याय 13 वचन. आणि तो कोणतेही पाप सहन करू शकत नाही. पुरोहिताने केलेले बुरखा आणि विस्तृत समारंभ हे एक स्मरणपत्र होते की मनुष्य देवाच्या आदरणीय उपस्थितीत निष्काळजीपणे किंवा आदर न करता प्रवेश करू शकत नाही. प्रायश्चित्ताच्या दिवशी महायाजकाला परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याला स्वतःला शुद्ध करावे लागे. विशेष वस्त्रे घालावी लागतील आणि धूप जाळावा लागेल, जेणेकरून त्यातून निघणारा धूर त्याच्या डोळ्यांना देवाचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकत नाही. ते पापांसाठी प्रायश्चित म्हणून यज्ञांचे रक्त. निर्गम 28वा अध्याय, लेवी 16वा अध्याय, इब्री 9वा 7 वचन. ख्रिश्चनांसाठी सर्वात पवित्र स्थानाचे महत्त्व येशूच्या वधस्तंभाच्या आसपासच्या घटनांमध्ये आढळते. जेव्हा येशू मरण पावला तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. मग येशू पुन्हा मोठ्याने ओरडला आणि आपला जीव सोडला, आणि पहा, मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत 2 तुकड्यांमध्ये फाटला होता. मत्तय 27वा अध्याय 50 आणि 51 वचन. पडदा कोणत्याही व्यक्तीने फाडला नाही. ही एक अलौकिक घटना होती, जी देवाच्या सामर्थ्याने काहीतरी विशेष घडवून आणण्यासाठी घडवून आणली. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूमुळे मनुष्य यापुढे देवापासून विभक्त झाला नाही. नवीन करार मंजूर झाल्यामुळे जुन्या करारातील मंदिर प्रणाली अप्रचलित करण्यात आली. आमच्या वतीने वर्षातून एकदा यज्ञ करण्यासाठी आम्हाला यापुढे याजकांवर अवलंबून राहावे लागणार नाही. ख्रिस्ताचे शरीर वधस्तंभावर तुटलेले होते, ज्याप्रमाणे मंदिरातून पडदा फाडला गेला होता, आणि आता आम्हाला येशूद्वारे देवाकडे प्रवेश मिळाला आहे. म्हणून बंधूंनो, जेव्हा आम्हाला पवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्याचा आत्मविश्वास असतो, रक्ताद्वारे एक नवीन आणि जिवंत मार्ग, जो त्याने आपल्यासाठी पडद्याद्वारे पवित्र केला आहे, म्हणजे त्याचे शरीर, इब्री 10वा अध्याय 19 आणि 20 वचन. ख्रिस्ताच्या एकेकाळी बलिदानाने वार्षिक बलिदानाची गरज दूर केली, जी कधीही आपली पापे दूर करू शकत नाही. इब्री 10वा अध्याय 11 वचन. ते यज्ञ केवळ देवाच्या पवित्र कोकऱ्याच्या, जो जगाच्या पापांसाठी मरण पावला. योहान 1 अध्याय 29 वचन. येणाऱ्या परिपूर्ण बलिदानाची पूर्वचित्रण होती. परमपवित्र स्थान, देवाची उपस्थिती, आता विश्वासाने ख्रिस्ताकडे येणाऱ्या सर्वांसाठी खुली आहे. जेथे पूर्वी करुबांनी संरक्षित केलेला अडथळा होता, परंतु आता देवाने त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे मार्ग उघडला आहे. आमेन.